एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। महाविकास आघाडीचे काही प्रमुख नेते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आल्याचं कळतंय। भास्कर जाधव, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या भेटीला आलेत, तर विरोधी पक्ष नेते पदासंदर्भात भेट असल्याची माहिती सध्या समोर येते। या क्षणाची अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। महाविकास आघाडीचे प्रमुख नेते अर्थात भास्कर जाधव, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे फडणवीसांच्या भेटीला आलेले आहेत आणि खरं तर विरोधी पक्ष नेते पदासंदर्भात भेट असल्याची माहिती यावेळी समोर येते। ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात भेट घेतलेली आहे, तर विरोधी पक्ष नेते पदासंदर्भात भेट असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते। तर या व्यतिरिक्त आणखी काही विषयांवर चर्चा झाली का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, काय अधिकची माहिती आहे? महाविकास आघाडीचे नेते जे आहेत त्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मेघना, गेल्या काही दिवसांपासून बघितलं अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीगाठी ह्या वाढत चाललेल्या आहेत। दरम्यान महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना विरोधी पक्ष नेते पदासंदर्भात पत्र सुद्धा अध्यक्ष यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। याबद्दल अद्यापही निर्णय झालेला नाही, त्यामुळे या विषयावरती सुद्धा चर्चा करण्यासाठी अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या सुद्धा भेटीगाठी महाविकास आघाडीचे नेते घेताना पाहायला मिळतात। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भेट घेतलेली आहे। या भेटीमध्ये प्रामुख्याने विरोधी पक्ष नेते संदर्भात, निवडी संदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे। मात्र दुसरीकडे आज राज्यपाल यांची सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भेट घेतली होती आणि कुठेतरी कामकाज जे आहे ते नियमानुसार होत असल्याची तक्रार ही राज्यपालांकडे केली होती। त्याच दरम्यान आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा भेटीला गेलेले आहेत। त्यांच्या सुद्धा कानावरती ही गोष्ट जी आहे ती टाकण्यात येणार नाही। जे कामकाज आहे ते सुरळीत चालवा, राज्यातील जनतेचे प्रश्न जे आहेत ते सभागृहात मांडले गेले पाहिजे, त्यासाठी विरोधकांना सुद्धा बोलण्याची समान संधी मिळाली पाहिजे, अशा प्रकारची जी एक मागणी ती आहे ती पुन्हा आज देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा महाविकास आघाडीचे नेते मांडणार। त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेत्या संदर्भात सुद्धा चर्चा या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। मेघना, निश्चित स्वप्नील, खरं तर आज आपण विधानसभेत पाहिलं की दिशान सालियान प्रकरणात सत्ताधारी जे आहे ते आक्रमक झाले होते, त्यावर देखील काही चर्चा होऊ शकते का, अशी शक्यता आहे? या प्रकरणामुळे कुठेतरी सत्ताधारी सुद्धा गोंधळ घालून सभागृहामध्ये कुठेतरी गोंधळाचं वातावरण निर्माण करत पाहतात। यामुळेच महाविकास आघाडीचे नेते कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दरम्यान राज्यातील जनतेच्या प्रश्नांवरती चर्चा व्हायला पाहिजे, सभागृह तहकूब न होता यावरती जास्तीत जास्त चर्चा झाली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुद्धा आहे। त्यामुळे या संदर्भात सुद्धा नक्कीच चर्चा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होईल। दरम्यान दिशा सालियान प्रकरणामुळे कुठेतरी राज्यातील जनतेचे प्रश्न आहेत त्याला बगल दिली जाते, कुठेतरी बाजूला राहतात, अशी भावना या ठिकाणी मुख्यमंत्री निश्चित। तर अशाच अनेक मुद्द्यांना घेऊन खरं तर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।